नमस्कार. आपले SP न्यूजमध्ये स्वागत आहे. मी संतोष पाटील. इंदिरा गांधींचा गोल्ड कंट्रोल ॲक्ट 1968 विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कालचे सोने खरेदी करू नका हे आव्हान, या दोन्हींची कारणं आणि परिणाम याची आज आपण तुलना तसेच चर्चा करूया. सोशल मीडियावर द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राची 6 जून 1967 ची बातमी जोरात व्हायरल होते. त्यात इंदिरा गांधींनी सोनं खरेदी करू नका, राष्ट्रीय शिस्त पाळा असं मोदी यांच्याप्रमाणेच आवाहन केल्याचं दावा केला जातोय. पण ही बातमीची प्रत बनावट असल्याचे द हिंदूने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून स्पष्ट केले. ही बातमी खोटी असली तरी इंदिरा गांधींच्या सरकारने 1968 मध्ये आणलेला गोल्ड कंट्रोल ॲक्ट ही ऐतिहासिक वस्तुस्थिती होती. आणि आता 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं ऐच्छिक आवाहन केले. या दोन्ही घटनांमागे हेतू मात्र एकच होता, तो म्हणजे विदेशी मुद्रासाठा वाचवण्याचा. दोन्ही वेळची परिस्थिती मात्र वेगळी होती आणि आहे. चला तर मग दोन्ही घटनांची सविस्तर तुलना करूया आपण. 1968चा गोल्ड कंट्रोल ॲक्ट काय होता आणि तो का आणला गेला हे पाहूया. 1962च्या चीन युद्धानंतर भारताची आर्थिक मुद्रास्थिती अतिशय गंभीर झाली होती. सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात सुरूच होती, ज्यामुळे रुपयावर दबाव पडत होता आणि सोन्याची तस्करी पण वाढली होती. 1966 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी यावर उपाय म्हणून गोल्ड कंट्रोल ऑर्डर काढली. त्यात सोन्याची नाणी, बार, विटा आदी खरेदीवर निर्बंध लादले गेले. पुढच्याच वर्षी पुन्हा इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये मोरारजी देसाई अर्थमंत्री असताना गोल्ड कंट्रोल ॲक्ट 1967 पारित झाला. यावेळी मात्र सामान्य नागरिकांना सोन्याचे बार, नाणी स्वरूपात बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. दागिन्यांच्या निर्मितीवर एक कडक निर्बंध घातल्याने 14 कॅरेटपेक्षा जास्त शुद्धतेच्या दागिन्यांवर मर्यादा आल्या. कायद्याने सोन्याची मागणी करून त्याची आयात रोखणे, सोन्याची तस्करी थांबवणे आणि भारतीय रुपयाचे संरक्षण आणि मजबूतीकरण करणे हा या कायद्यामागील हेतू होता. मात्र यामुळे काळा बाजार आणि सोन्याची तस्करी वाढली. शेवटी 1990 मध्ये VP सिंह सरकारने हा कायदाच रद्द केला. हा झाला इतिहास. आता 2026चे नरेंद्र मोदीचे आव्हान आणि राष्ट्रीय शिस्त हा प्रकार काय आहे तो पाहूया. मध्य पूर्व आशियातील इराण-इस्रायल युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्याने भारताच्या विदेशी मुद्रा साठ्यावर कमालीचा दबाव आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामुळेच हैदराबाद येथील सभेत जनतेला आवाहन केले की 1 वर्ष अगदी लग्न कार्यासाठीही सोनं खरेदी करू नका. पेट्रोल डिझेलची बचत करा, वर्क फ्रॉम होम करा, अनावश्यक परदेशी प्रवास टाळा. यातून सोनं आणि तेल आयात कमी होईल, विदेशी मुद्रा वाचेल. पंतप्रधान मोदींचे हे आवाहन स्वैच्छिक आहे. कोणताही कायदा किंवा सक्ती त्यांनी केलेली नाही. फक्त देशहित आणि देशभक्तीच्या भावनेतून जनसहभागाची अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. आता आपण या दोन्ही घटनांची तुलना करूया, त्याचा कालखंड वगैरे. इंदिरा गांधींचा काळ 1968चा तर नरेंद्र मोदींचा काळ 2026चा आहे. त्यावेळी गोल्ड कंट्रोल कायद्याने कडक निर्बंध आणले होते. आता मोदी यांनी स्वैच्छिक जनआवाहन केले. दोन्ही वेळेचा उद्देश विदेशी मुद्रा वाचवणे हा असला तरी त्यावेळी भारत, पाकिस्तान, चीन अशा युद्धांमुळे आपल्या देशाची आर्थिक स्थिती कमालीची बिकट झाली होती. आत्ताच्या वेळेचे संकट मात्र जागतिक ऊर्जा संकट आहे. यावेळीची आर्थिक स्थिती त्यावेळेच्या तुलनेत खूपच मजबूत आहे. 1960च्या दशकात
भारताची अर्थव्यवस्था बंदिस्त होती. आज ती खुली आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे. पंतप्रधान मोदींच्या सोनं न खरेदी करण्याच्या आव्हानामुळे टायटन, कल्याण ज्वेलर्स आदी मोठ्या दागिने कंपन्यांचे शेअर्स 6 ते 10% घसरले. ज्वेलरी उद्योग चिंतेत आहे. पण सोनं आयात घटली तर कॅड अर्थात चालू खात्याची तूट कमी होईल, रुपया स्थिर राहील आणि फॉरेक्स रिझर्व्ह मजबूत होईल, ही अपेक्षा पण जमेची बाजू मानली जाते. सोनं ही भारताची भावनिक कुंकवत कडी आहे. 1968च्या कायद्याने सक्तीने प्रयत्न केला, पण तो दीर्घकाळ टिकला असला तरी काळाबाजार वाढला होता. आता 2026चे आव्हान जनतेच्या सहभागावर अवलंबून आहे. दोन्ही पंतप्रधानांची देशहितासाठीच त्यागाची अपेक्षा असल्याबाबत शंका नाही. त्यावेळी दोन्ही कालखंडाची तुलना करत पंतप्रधान मोदींच्या आव्हानांचा होणारा सामाजिक आणि आर्थिक परिणाम आपण नजीकच्या काळात तपासून पाहणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद.